आपण पाहत आहे ते चित्र मला मुंबईत दिसत आहे। जे परिवर्तनाचे वारे देशात वाहू लागलेले आहेत तेच महाराष्ट्रात आहेत, तेच मुंबईत आहेत। 5 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल महाविकास आघाडी हा एक प्रयोग आपण पाहिला महाराष्ट्रामध्ये। आपण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळे विरोधी पक्ष एकत्र आलो आणि या देशाच्या लोकशाहीसाठी, या देशाच्या संविधानासाठी आपण जे एकत्र आलो ते आपण एकत्र आणि आपले मित्रपक्ष वाढत गेले। आपण पाहतोय देशाची इंडियन गाडी आहे ती एवढी मजबूत झालेली आहे की भाजपने जो नारा दिला होता पहिला की आपली बार 400 पार, तो नारा आहे उद्धवसाहेबांनी जो नारा दिला दिल्लीत आपली बार भाजपकडे पार, तोच नारा संपूर्ण देशात ऐकू येतो। आणि मला म्हणायचं आपल्याकडून ऐकू येतं आपली बार खातून जा मला लोकांचा आवाज ऐकायचा आपली बार हा आवाज फार महत्वाचा आहे। आणि खरं तर चाललं तुम्हाला सांगतो आपली देशभरात जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतात एक सुद्धा सीट भाजपला मिळत नाही म्हणजे नाही। ना तामिळनाडूमधून जिंकते, ना केरळमधून जिंकते, ना आंध्रामधून, ना तेलंगणामधून, ना कर्नाटकामधून दक्षिण भारतातून साफ होत आहे आणि नॉर्थमध्ये हाफ होत आहे, अशी भाजपची परिस्थिती झालेली आहे। पण ही परिस्थिती होत असताना मी तुम्हाला विचारायला आलोय तुम्ही कोणाला मतदान करणार? संजय भाऊला तुम्ही दिल्लीत पाठवणार की नाही? त्याचं भाषण करत नाही संजय भाऊ, सॉरी तुमच्या भाषणाच्या मध्ये आलो मी, पण तुम्हाला भाषण करायला फुलकोळी दिल्लीत मिळणार आणि संसद भवनात मिळणारी बाकी आहे। आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिल्लीतले विषय यासमोर जनतेचे विषय, जो जी मुंबई तुम्हाला आशीर्वाद देणार, जो महाराष्ट्र तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, मतदान करणार आहे, जिंकून देणार आहे, मुंबईमधून 6 चे 6 उमेदवार आपले महाविकास आघाडीचे दिल्लीत 20 मेला जाण्यामध्ये ठरवलं आहे। त्यामुळे ही निवडणूक पंतप्रधान कोण बनणार याच्यावर थांबलेली नाहीये, ही निवडणूक केंद्र सरकार कोण बनवणार याच्यावर थांबलेली नाहीये। हे ठरले 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनतंय, लिहून घ्या तुम्ही आपलं सरकार बनतंय। पण त्या सरकारमध्ये आपल्या मुंबईचे 6 उमेदवार आपण जिंकून देणार की नाही, आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून देणार की नाही, एवढी निवडणूक आहे। गेले 2-2.5 वर्ष आपण पाहतो महाराष्ट्रावर जो अन्याय होत चाललेला आहे, मुंबईवर जो अन्याय होत चाललेला आहे, या बिंदी सरकारकडून असेल, या भाजपकडून मोदी सरकारकडून असेल, भाजपाकडून असेल, तो सहन करायचा नाही, तो अन्यायाच्या कचऱ्याच्या टोपलीत टाकायची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपल्याला 20 मेला मतदान करायचं आहे। 20 मे हा दिवस आहे वचपा काढण्याचा। 20 मे मी फडणवीस साहेबांचा बदला घेण्याचं वगैरे बोलणार नाही, पण दिल्लीला दाखवायचं महाराष्ट्र काय आणि मुंबई काय आहे। 20 मे भाजपला दाखवायचं की जे 2 पक्ष शिवसेना असेल, जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेल, जो पवार परिवार तुम्ही फोडलेला आहे, महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण केलेली आहे, मुंबई काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे तुम्हाला महाराष्ट्र दाखवल्याशिवाय राहणार नाही। तो 20 मे आपला आहे, त्या 20 मेला मतदान करायचं आहे। हे भाजपचे लोक बाहेरून येतात, भाजपचे लोक बाहेरून येतात आणि आपल्याला सांगतात असली सेना कोण, नकली सेना कोण। हेच भाजपचे लोक बाहेरून येतात, असली राष्ट्रवादी कोण आणि नकली राष्ट्रवादी कोण सांगणार आहे। तुम्ही या भाजपला पुन्हा एकदा महाराष्ट्र बरोबर देणार आहात का? अहो अपमान करायचं किती करायचं? त्यांचे मोठे नेते आज आपण ऑफर देतात की आमच्या सोबत या, पवार साहेब आम्हाला सोबत पाहिजे, उद्धव ठाकरे साहेब आम्हाला सोबत पाहिजे, पण 2-3 दिवसापूर्वीच याच नेत्याने पवार साहेबांना भटकती आत्मा म्हटलेला होता। मान्य आहे तुम्हाला हा अपमान? हा अपमान फक्त पवार साहेबांचा नाही, आपल्या सर्वांचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे। मान्य आहे? मान्य तुम्हाला नाही? हेच मोठे नेते भाजपचे जी काही पदं त्यांच्याकडे असतील, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला नकली संतान बोललेले आहेत। हा अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का? अपमान तुम्ही सहन करून घेणार आहात का? तर हा अपमान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं नाहीये, पण माझ्या आजोबांचा आहे, माझ्या आजींचा आहे, पूर्ण घराण्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे। त्या भाजपला दाखवायचं आहे ही महाराष्ट्राची माती आहे। हेच भाजपवाले बोलले होते की शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माती दाखवून काय असतं, आसमान दाखवून काय असतं, आज बोलत आहेत की आमच्या सोबत या। आज त्या भाजपला दाखवायचं ही महाराष्ट्राची ताकद काय आहे। वाटलं होतं आहे ना की आपल्याला इथे खोकी विकेट काढतील, त्यांना या जवळ
या लोकांनी जर खुदकडून जर पक्ष पुढं असतील तर त्याने तुला आशीर्वाद निवडून मिळणार आणि संध्याकाळला ही महाराष्ट्राची भाजपला विचारतोय आहे हे अरविंद केजरीवाल साहेबांना कसं अटक केलं होतं, दिल्लीमध्ये उचलून जेलमध्ये टाकलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्यांना जी बेल दिलेली आहे. सगळ्याला माहिती आहे की अरविंद केजरीवाल साहेब किती चांगले नेते आहेत, किती ऑनेस्ट नेता आहे, किती स्पष्ट बोलणारा नेता आहे. भाजपवाले अरविंद केजरीवाल यांना घाबरतात म्हणून आत टाकलं होतं. आज ते जेव्हा बाहेर पडलेले आहेत, पंजाब असेल दिल्ली असेल, दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसची जी युती आहे, पंजाबमध्ये आप आहे, जास्तीत जास्त सीटा घेऊन भाजपला घरी बसण्याचं ठरवलेलं आहे. आणि हेच मुंबईला आपण पाहतोय, हेच महाराष्ट्र पातळीवर पाहतोय, हेच बिहारमध्ये पाहतोय, हेच लडाखमध्ये पाहतोय, हेच कर्नाटकामध्ये पाहतोय. अब की बार भाजपा हे चित्र आहे. हे भाजपवाले आता येतील, आपल्या गावोगावी गल्लोगल्ली दिसतील, प्रचारसभा घेतील, रोड शो घेतील. मला ऐकू येते संजय भाऊ तुमच्या विरोधात इथे प्रधानमंत्री मोदींचा रोड शो काढणार आहेत. आज आपण त्याला सांगायचं आहे, आज आपण भाजपला सांगायचं आहे, किती नेते तुम्ही दिल्लीतून उतरवले. आमच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र आपण पाहतो, गेल्या 5 वर्षात 2.5 वर्ष महाविकास आघाडीचे कोविडचा होता तरी देखील, आणि गेले 2.5 वर्ष या मिंते सरकारचे कधी तुमचे मोठे नेते आले त्या महाराष्ट्राच्या मदतीला. आज आपण विचार केला पाहिजे, जे भाजपचं खरोखर म्हणत आहे की तुम्ही साथी करून देण्यात. पियुष गोयल साहेब जे उत्तर मुंबईतून आहे त्यांनी सांगितलं की तुमचं एक स्वप्न आहे. त्यांचं स्वप्न हे आहे की मुंबईला स्लम फ्री करायचं. आज मी आपल्या सर्वांना विचारत आहे, मुंबईकरांना विचारत आहे की स्लम फ्री करण्याचं स्वप्न आहे. होय आपलं पण आहे, पण आपलं स्लम फ्रीचं स्वप्न म्हणजे ज्यांची घरं झोपडपट्टीमध्ये आहे, स्लम सोसायटीमध्ये, त्यांना तिकडच्या तिकडेच घरे मिळाली पाहिजे, दुसरीकडे नाही. आपली हक्काची घरं मिळाली पाहिजे. पण पियुष गोयल साहेबांना आणि भाजपला तुमची सगळ्यांची घरं झोपडपट्टी, सगळे झोपडपट्टे जे आहेत, स्लम सोसायटीचे आहेत, वसई विरारमध्ये मिठा घरात घेऊन सोडायचं आहे. तुम्ही या भाजपला मतदान करणार आहात, शकणार आहात, या मुंबईतून दूर जाऊ शकणार आहात, नाही जाऊ शकत. दुसरे हे मी खोटं बोलणारे, खोटेच्या बोलतच नाही, ते पण खोटं बोलत असतात. परवा त्यांनी सांगितलं की आता मी धारावीची लोक इथे आणणार नाही, ट्रान्सपोर्टचे लोक आणणार नाही, मुलुंडला नाही, लातूरला नाही, या मतदारसंघात नाही. होय आमचं पण मत तेच आहे की धारावीचे लोक तिकडे धारावीतच राहिले पाहिजे. हे आमचं स्पष्ट भूमिका आहे. पण तुम्हाला सगळ्या स्लम सोसायट्या मुंबईमधून दूर घालवायच्या. स्लममध्ये जे आपले मजदूर राहतात, कामगार राहतात, त्यांचा हात जो मजबूत आपल्या प्रगतीमध्ये आहे, विकसित भारतमध्ये आहे, ते सगळे तुम्हाला न्यायचे गुजरातला. आज इथे जे तरुण आलेले आहेत ते तुम्हाला विचारत नाही, ही लढाई जी मुंबईच्या स्वाभिमानाची अभिमानाची आहे, ही लढाईच्या महाराष्ट्राची लढाई आहे. त्याच्यात तुम्ही माझी साथ देणार की नाही? ही लढाई नुसतं प्रधानमंत्री कोण बनेल याची नाही, ही लढाई आपला महाराष्ट्राचा अभिमान राहणार की नाही, स्वाभिमान आपण रक्षण करणार की नाही. गेली 2.5 वर्ष महाराष्ट्राला समोर झोपवलेलं आहे, दिल्ली समोर झोपवलेलं आहे, महाराष्ट्राला मुंबईला दिल्ली समोर झोपवण्याचा प्रयत्न होता. आपले जे मुख्यमंत्री आहेत घटनाबाह्य म्हणते जातात, असं काहीतरी करतात, दिल्ली समोर लोटांना घालतात, स्वतःसाठी काय काय मागत असतात. पण तुम्ही मला सांगा, एकदा तरी ह्या व्यक्तीने दिल्लीत जाऊन मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी काही मागितलंय का? जो वेदांत पक्षाचा प्रकल्प त्यांनी पाठवला गुजरातला, ह्याच मिंते सरकारने पाठवला गुजरातला. त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं तर गुजरातमधून आपल्याकडे किंवा देशातून आपल्याकडे वेदांत पक्षापेक्षा मोठा प्रकल्प येईल. आला आपल्याकडे मोठा प्रकल्प? आला कधी? नाही आला. पण वेदांत पक्षावर पाठवला गुजरातला, पंटर पाठवला गुजरातला, मेडिकल ट्रान्सफर पाठवला गुजरातला,
इथे बीएससीतून किती लोक प्रवास करतात जर मला हात वरती करून दाखव. किती लोक सगळे प्रवास करतात ना. आता तुम्ही मला सांगा बीएससी मध्ये आपल्याला 5 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये लागतात आपल्याला. 10 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये जाऊ शकतो. 10. 15 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये जाऊ शकतो. 15. आणि 15 किलोमीटर जास्ती कुठेही जायचं असेल तर 20 रुपयातून कुठेही जाऊ शकतो. आपण जेव्हा काम करत होतो आपला हेतू होता, आपलं स्वप्न होतं की 2027 पर्यंत बीएसटी बस 10,000 इलेक्ट्रिक बस आपल्या मुंबईच्या रस्त्यावर धावायच्या. पण आज आपण पाहतो हे निम्मे सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर, हेच भाजपचं सरकार डोक्यावर बसल्यानंतर की 3,500 बसेसपासूनच 3,000 बसेसवर आपण खाली आलेलो आहे. आणि हा बीएसटीचे जे दर आहेत जगातील सर्वात परवडणारे दर आपल्या काढत असताना निम्मे सरकारला वाढवायचे आहे. हे तुम्ही आज मान्य करणार की नाही. मुंबईकरांवर तुम्ही कधीतरी विचार करणार की नाही जो मुंबईवर अत्याचार होत चाललेला आहे. तिथे तिथे अदानीची इलेक्ट्रिसिटी आहे, डिझेलचे दर वाढले पुढच्या 10 दिवसात. प्रॉपर्टीचे दर वाढत चाललेले आहेत, बीएससीचे दर वाढत चाललेले आहेत, पाण्याचे दर वाढतील. हे सगळं होत असताना आपण मला सांगा आपण भाजपला मतदान करून मुंबईला मारणार की आज स्वाभिमानी आपण लढणारे लोक, महाविकास आघाडी म्हणून लढणारे लोक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून लढणारे लोक तुम्ही मशालीला मतदान करणार. तुम्ही कुणाला मतदान करणार. आज ही जी लढाई आहे ही लढाई ठरवणार आहे की देशात संविधान राहणार की भाजपचं पुस्तक राहणार. ही लढाई हे ठरवणार आहे देशात लोकशाही राहणार की भाजपमध्ये अंतर्गत लोकशाही राहणार. तुम्ही कोणाच्या बाजूने राहणार. आज आपल्याला हा निर्णय घ्यायचा. आज कदाचित जी 2024 ही जी आपण निवडणूक पाहतो जर चुकून भाजपचं सरकार आपल्या डोक्यात बसवलं गेलं, बहुमताचं सरकार बसवलं गेलं तर हे लोकशाही संपवतील. आणि ज्या चीनच्या विरोधात हा शब्द काढत नाही ते भाजपवाले 4 शब्द काढत नाही त्या चीनसारखी लोकशाही आणतील. म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत लोकशाही मान्य आहे तुम्हाला. मान्य आहे तुम्हाला. नाही करू शकत. आज आपण पाहतो आपण सगळे आंबेडकर जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव आहेत त्यांचं संविधान करतो. त्याच संविधानाविरोधात हे भाजप काम करत आहे. आणि हे आम्ही नाही करतोय. भाजपचे 1, 2, 3, 4, 5, 10 उमेदवार बोललेले. अगदी पब्लिकचे काही मुद्दे देखील बोललेले आहेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे. तेव्हा संविधान बदलायचं. कारण भाजपला आरक्षणाला विरोध आहे. भाजपला जे काही अधिकार तुमचा आवाज आहे दिल्लीमध्ये पोचणारा त्याचा विरोध करतात भाजपा. त्याने संविधान बदलायचं. तुम्ही संविधान बदलू देणार आहात का. संविधान बदलू देणार आहात का. आणि मग हा सगळा अंधार पसरत असताना मी तुम्हाला विचारत आहे 10 मिनिटं मला त्या चिठ्ठीने 2 मिनिटं राहिलेली आहेत. 10 मिनिटं राहिली का. ठीक आहे चला आज मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार आहे. तुम्ही लोकशाहीच्या बाजूने उभे राहणार की भाजपच्या बाजूने उभे राहणार. तुम्ही संविधानाच्या बाजूने उभे राहणार की भाजपच्या बाजूने उभे राहणार. तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहणार की भाजपच्या बाजूने उभे राहणार. तुम्ही आपल्या संविधानाच्या बाजूने उभे राहणार की भाजपसोबत उभे राहणार. तुम्ही या मुंबईसोबत उभे राहणार की मुंबई लुटणाऱ्या त्यांच्यासोबत उभे राहणार. आज जर आपल्याला या देशाचा अंधार दूर करायचा असेल, आज जर आपल्याला मशाल पेटवायची असेल तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जरा टॉर्च तुमच्या फोनमध्ये चालू करा. प्रत्येकाच्या फोनमध्ये जो टॉर्च आहे तो सुरू करा. आणि जरा आजूबाजूला आलो टॉर्च चालवण्यासाठी दाखवा. ही जी ताकद आहे ना हीच ती ताकद आहे. ही जी ताकद आहे ही मशालीची ताकद आहे. ही भाजपची त्या धोरणाविरुद्ध आहे जी तुम्हाला इथून मिठा धरणमध्ये देणार आहे. ही ताकद जी आहे हा जो प्रकाश आहे त्या भाजपच्या विरोधात आहे ते संविधान मिटवायला निघालेले आहे. हीच ती ताकद आहे. ही ताकद त्या भाजपच्या विरोधात आहे जे मुंबई संपायला निघालेले आहेत. ही जी ताकद आहे हाच तो प्रकाश आहे जी भाजप जी महाराष्ट्राच्या विरोधात महाराष्ट्र लुटायला निघाले त्यांच्या विरोधात ताकद आहे. आणि हीच ती ताकद आहे जी 20 मेला संजय भाऊंसाठी मतदान करणार आहे. तुम्ही मला सांगा जर संविधानाचं रक्षण करायचं असेल तर आपली निशाणी कुठची.